तर सत्य बोलणाऱ्यांना ईडीकडून त्रास दिला जातोय अशी टीका युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केली आहे। रोहित पवारांच्या ईडी चौकशीवरून त्यांनी सरकारवर निशाणा साधलाय। तर इकडे आदित्य ठाकरे यांनी रोहित पवारांच्या ईडी चौकशीवरून ही प्रतिक्रिया दिलेली आहे। रोहित पवारांवरील कारवाईवरून आदित्य ठाकरे यांनी सरकारवर निशाणा साधलाय। आपल्या सर्वांना माहिती आहे की ईडी एक एनडीएचा महत्त्वाचा घटक दल झालेला आहे। ईडी असेल, आयटी असेल, सीबीआय असेल, जे कोणी, आणि मी सतत बोलत आलेलो आहे, कदाचित पुन्हा एकदा बोलायला लागेल की जे कोणी सरकारविरुद्ध बोलत असतात, असत्यविरुद्ध बोलत असतात, सत्य बोलत असतात, त्यांना सतवलं जातं। मुख्य गोष्ट हीच आहे, आपण सूरज चव्हाण यांच्या पण केसमध्ये पाहिलं असेल, न्याय आम्ही ह्याच्यासाठीच मागतोय कारण जे कंपनीचे मालक आहेत ते मिंदी गटात नेते झालेत म्हणून त्यांना बोलवलं नाही ईडीनी, पण सूरज चव्हाण ज्यांना कर्मचारी आहेत त्या कंपनीमध्ये त्यांना बोलवलं ईडीनी। म्हणजे हा खरा न्याय आपल्या देशात चाललाय की पाकिस्तानमध्ये चाललाय? पाकिस्तानमधली हुकुमशाही आपल्या देशात आली आहे का? हा प्रश्न विचारणं महत्त्वाचं झालं आज।